अतिशय निसर्गरम्य आणि दाट झाडीच्या कुशीत बसलेली ही जंगलाच्यातून वाट काढत दत्त शिखर जे आपल्याला दिसतंय समोर ते दत्त शिखर आहे आणि त्याच्या पलीकडचा जो व्ह्यू दिसतोय आपल्याला ते आहे अनुसया. आपण आता अनुसया मंदिरावर जाणार आहोत. त्या ठिकाणी अत्रे ऋषी आणि अनुसया माता यांचं मंदिर आहे. सुरुवातीला छानशी अशी एक कमान आहे, त्यावरती ओम आहे. मोठ्या स्वरूपातली ती कमान असल्याने लांबूनच भक्तांना आकर्षित करणारं हे वातावरण आहे. आपण आता जे दिसते पाठीमागं हे अनुसया मंदिर आहे. यालाही काही पायऱ्या आहेत, त्यावर चढून आपल्याला जावं लागतं. ही जी कमान आहे त्या कमानीतून आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. दोन वेगळ्या वेगळ्या पायऱ्यांचे भाग आहेत. एक जुना भाग आणि आता एक नव्याने तयार केलेला भाग. खाली पार्किंगची सुविधा आहे, खाली हॉटेल आहेत. सुरुवातीला ज्या काही नव्या पायऱ्या केल्यात त्या नव्या पायऱ्या ज्या आहेत त्या अत्रे ऋषीच्या मंदिरापर्यंत जातात आणि अत्रे ऋषीच्या मंदिरापासून अनुसयाकडे आपल्याला चालत जावं लागतं. तर हे आहे अनुसया मातेचं मंदिर. या ठिकाणी हा जो परिसर आहे हा अनुसया मातेचा परिसर आहे. इथून पलीकडे माझ्या पाठीमागे दिसतंय ते अत्रि ऋषीचं मंदिर आहे. आपण अनुसया मंदिरावर आलेलो आहेत आणि या ठिकाणी अत्रि ऋषी जे आहेत त्यांचं सुद्धा मंदिर आहे आणि आता मी त्याचं दर्शन घेतोय. हा जो परिसर आहे हा अत्रे ऋषी मंदिराचा परिसर आहे. हे जुनं बांधकाम असून दगडी बांधकाम आहे आणि त्याला पितळाचं पत्र्याचा एक लेप तयार केलेला आहे. निसर्गरम्य वातावरण आपल्याला वरून पाहायला मिळते. आता पलीकडे जे दिसतंय ते आपल्याला अनुसया मातेचं मंदिर आहे. ह्या अनुसया मातेच्या मंदिरातही आपण दर्शनाला जाणार आहोत. हा सगळा परिसर जी टेकडी आहेत अनुसया माते मंदिराची ते खालचा भाग आपल्याला वरून पार्किंग वगैरे दिसते किंवा जे ओम जे दिसतंय ते आहे मातृतीर्थ. मातृतीर्थचा इतिहास असा आहे ज्या ठिकाणी आपण रेणुका मातेचं श्राद्ध घातलं होतं असं ते ठिकाण म्हणून माहूरमध्ये प्रसिद्ध आहे. अतिशय निसर्गरम्य या ठिकाणी दिसतंय. हे जे दिसतंय हे आहे परशुरामाचं मंदिर. खाली जो दिसतंय ते मातृतीर्थ आहे आणि हा पाटबंधारे खात्याचा तलाव आहे तो पलीकडचा तो बनवलेला आहे, पण हे निसर्गाचा आहे, नॅचरल आहे. आणि इकडे ही माहूर आणि इकडे आता हे रेणुका देवी मंदिर. सातशे 59 ते 1259 म्हणजे 500 वर्षे परमपूज्य श्यामसुंदरजी भारती महाराज. म्हणजे आता बघा मी तुम्हाला एक दाखवतो. या ज्या समाधी दिसत आहेत आता आपल्याला तुम्हाला प्रथम मी सगळ्या समाधी दाखवतो. इकडे बघा ह्या पूर्ण एका रांगेत इथे जे काही महंत होऊन गेलेले आहेत त्यांच्या समाधी आहेत. त्या समाधीची संख्या मी मोजून दाखवतो पहिला आता तुम्हाला दाखवून. तर इकडे 4 आहेत, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15
15 आणि इकडे 16, 17, 18, 19, 20 ह्या 20 समाधी जे आहेत त्या महंतांच्या आहेत. या ठिकाणी जे महंत होऊन गेलेले त्या महंतांच्या आहेत. आता तिकडे एक सुरुवातीच्या समाधीचं मी तुम्हाला दाखवलं. आता हे बघा, परमपूज्य आनंदजी भारती महाराज हे किती 1695 ते 1735 म्हणजे 40 वर्षे या ठिकाणचे ते महंत होते. आणि हा काळ जर लक्षात घेतला तर हा शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट. इकडे बघा, त्याच्या अलीकडे जर आलो तर आपण तर हा 1605 हा परमपूज्य गणेशजी भारती महाराज म्हणजे हा काळ आपल्याला सरळ सरळ आपल्याला शिवकाळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस आपल्याला इथे परमपूज्य गणेशजी भारती महाराज या संस्थेचे मठाधिपती होते.